मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. खरंच नियती काही जणांची जाणीवपूर्वक परीक्षाच घेते का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख युवा नेते विक्रांत विकासभाई सावंत यांच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडलाय. विक्रांत यांना तब्बल 2 वेळा नियतीचा आघात सहन करावा लागला. इयत्ता 2रीत असताना त्यांच्यावरचं माऊलीचं छत्र हरपलं. त्यातून सावरत संसार फुलवत असताना दुर्दैवी इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि प्रसूती दरम्यान त्यांची सहचारिणी अचानक त्यांना सोडून गेली. तरी सुद्धा नियतीशी टक्कर देत आपला 3 महिन्यांचा मुलगा शौर्य आणि मुलगी नाव्या यांना सोबत घेऊन विक्रांत परिस्थितीशी संघर्ष करतायत. भाईसाहेब सावंत यांनी दिलेला समाजकारणाचा वसा पुढे टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण नाऊनं घेतलेला हा खास आढावा. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे विक्रांत विकासबाई सावंत. 2रीत असताना आई गेली. आयुष्याचा संघर्ष काय असतो हे समजण्याआधीच परिस्थितीशी 2 हात करण्याची वेळ आली. रक्तातच असलेल्या लढण्याच्या बळामुळे आयुष्य उभं केलं. शिक्षण झालं, करिअर उभं राहू लागलं, संसार फुलला. पण मुलगा काही तासांचा असताना सहचारिणी कायमची सोडून गेली. पण विक्रांत थांबला नाही. चक्रव्यूह भेदून पुन्हा उभा राहिला आणि कुटुंबाच्याही पलीकडं समाजकारणासाठी त्याची लढाई सुरूच आहे. संघर्षाची ताकद, लढवयी वृत्ती रक्तात असावी लागते. आयुष्यात पराकोटीचं संकट कोसळलेलं असताना समाजकारणासाठी राजकारणात उठून उभं राहणारे तर अभावानेच आढळतात. विक्रांत सावंत याच दुर्मिळ पंक्तीतला एक. माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांच्या घराण्यात जन्म झाल्यानं समाजकारणासाठी राजकारण त्यांच्या रक्तातच भिनलेलं. पण भाईसाहेबांपेक्षा कणभर जास्तच संघर्ष त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांना करावा लागला. त्यांचा जन्मच आजोबा मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर झाला. न कळत्या वयात आजोबा गेले. जन्मानंतर लगेचच त्यांची नाळ सावंतवाडीत, पर्यायानं सिंधुदुर्गशी जोडली गेली. 2रीत असताना आईचं निधन झालं. तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. आजीकडून भाईसाहेबांच्या समाजकारणाच्या गोष्टी ऐकून ते मोठे झाले. एका अर्थानं राजकारण आणि समाजकारण अभिमन्यूप्रमाणे अगदी गर्भात असल्यापासून ते शिकत होते. उच्च शिक्षण पूर्ण झालं. मुंबईसारख्या मोठ्या शहरात व्यवसाय करून शांत समृद्ध आयुष्य जगण्याचा पर्याय त्यांच्या समोर होता. पण समाजकारण त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी सिंधुदुर्ग हे कार्यक्षेत्र निश्चित केलं. सावंतवाडीतून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र लोकांसाठी केवळ काहीतरी करायचं नाही तर त्यांच्यासाठी लढायचं ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सौभाग्यवती सोनल यांच्यासारखी अनुरूप सहचारिणी त्यांना मिळाली. त्यांचा संसार फुलू लागला. या वेलीवर नाव्या नावाचं सुंदर फूल सुद्धा फुललं. याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे वारे वाहू लागले. हजारो मराठा तरुण याकडे ओढले गेले. विक्रांत हे सुद्धा त्यातलेच एक. सावंतवाडीची जबाबदारी त्यांच्याकडे आली. मोठ्या ताकदीनं त्यांनी ती पेलली. त्यांच्या नेतृत्व गुणांची झलक जिल्हावासियांना पाहायला मिळाली. यातूनच त्यांच्यात समाजकारणासाठी झट अधिकच प्रज्वलित झाला. सर्वसामान्यांचे अश्रू पुसून त्यांना विकासाकडे नेण्यासाठी राजकारण हेच प्रभावी माध्यम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घराणं काँग्रेसचं असलं तरी लोकांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी शिवसेनेसारख्या कणखर संघटनेची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
मुळातच क्रांतिकारी स्वभाव असलेला विक्रांत यांनी भगवा हातात घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत पूर्वी कोणतंच राजकीय पद भूषवलेलं नसताना थेट सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. खासदार विनायक राऊत यांची भूमिका यात महत्वाची होती. 26 एप्रिल 2017 शिवसेना प्रवेश आणि 26 मे 2017 या वाढदिवशी त्यांचं पद जाहीर झालं. या एका वर्षात त्यांच्यावर कोसळलेली संकट आणि त्याही स्थितीत त्यांनी मिळवलेलं यश थक्क करणार आहे. त्यांनी मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यात संघटना मजबूत करायला सुरुवात केली. पक्षात जान आणली. ग्रामपंचायत निवडणुकीत भरीव काम केलं. काँग्रेसचा गड असलेली माझगाव ग्रामपंचायत भगवामय करून टाकली. स्केटिंग स्पर्धा, महिलांसाठीचे विविध उपक्रम, संघटना वाढीसाठी शिस्तबद्ध प्रयत्न अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या आहेत. हा सगळा प्रवास एका लयात सुरू असताना अचानक वादळ निर्माण झालं. दुश्मनाच्या आयुष्यातही येऊ नये असं संकट विक्रांत यांच्यावर कोसळलं. त्यांच्या सहचारिणी सौभाग्यवती सोनल या विक्रांत यांच्या आयुष्याबरोबरच समाजसेवेच्या ध्येयाशी सुद्धा एकरूप झाल्या होत्या. वडील विकासभाई सावंत, 3 वर्षांची नाव्या आणि ही दोघं अशी चौघांची दुनिया समाजाच्या कल्याणाशी जोडली गेली होती. यातच त्यांना चौघांच्या दुनियेत आणखी एका सदस्याचं आगमन होणार असल्याची चाहूल लागली. बाळंतपण व्यवस्थित व्हावं यासाठी पहिल्याच महिन्यात सौ सोनल यांना मुंबईत नेण्याचा निर्णय सावंत कुटुंबियांनी घेतला. मुंबईला जायच्या दिवशी सुद्धा सौ सोनल यांच्या हस्ते 400 महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम झाला. माझगाव मधला त्यांचा हा शेवटचा दिवस असेल याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती. मुंबईत उपचार आणि गर्भातील बाळाची वाढ योग्य प्रकारे सुरू होती. इकडे विक्रांत यांचे शिवसेना बांधणीचं काम जोरात सुरू होतं. अचानक 7व्या महिन्यात काही वैद्यकीय गुंतागुंती निर्माण झाल्यानं सोनल यांना नवी मुंबईतल्या नामवंत MGM रुग्णालयात हलवण्यात आलं. सासरे विकासभाई मुंबईतच सुनेसोबत होते. विक्रांत यांना हे समजताच ते सुद्धा रवाना झाले. यानंतर सावंत कुटुंबियांवर कोसळलेला प्रसंग स्वप्नात आला तरी दचकायला होतं. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला. मुलगा शौर्यचा जन्म झाला. सौभाग्यवती सोनल यांचं कंप्लीट फॅमिलीचं स्वप्न साकारलं. बाळासोबतचा सेल्फी सौ सोनल यांनी घेतला. बाळाच्या इवल्याशा हाताने मायेचा स्पर्श केला आणि अचानक सावंत कुटुंबाचं विश्वच पालटलं. सौभाग्यवती सोनल यांची प्रकृती गंभीर बनली. रक्तस्त्राव थांबेना. विक्रांत आणि त्यांचे मित्र नातेवाईक पुढच्या काही तासात त्यांना वाचवण्यासाठी अगदी वेड्यासारखे धावत होते. पूर्ण नवी मुंबईत असलेल्या रक्तपेढ्यांमधलं रक्त आणलं. शौर्य 7व्या महिन्यातच जन्माला आल्यानं त्याला 5व्या मजल्यावरच्या ICUत तर सोनल यांना 4थ्या मजल्यावरच्या अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. त्यांना वाचवण्यासाठी पुढच्या काही तासात विक्रांत यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न वाया गेले. शौर्य 8 फेब्रुवारीला जन्मला आणि तो 11 तासांचा असतानाच 8 फेब्रुवारीलाच सकाळी सोनल यांनी या जगाचा निरोप घेतला. सावंत घराण्यातली एकमेव करती स्त्री देवाघरी गेली. जाताना विक्रांत यांच्यासाठी 2 कोवळ्या जीवात आपला प्राण ओतून गेली. यातून सावरणं सोपं नव्हतं. नंतरचा महिनाभर विक्रांत यांनी शौर्याला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक केलं. त्यांच्या प्रयत्नांना बाळाने सुद्धा प्रतिसाद दिला. आई विना महिनाभर ICUत ठेवल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं. विक्रांत यांना 3 वर्षाच्या नाव्याबरोबरच महिन्याच्या शौर्याचे आई आणि बाप हे दोन्ही बनण्याचं आव्हान समोर आलं. ते त्यांनी लीलया पेललं देखील. बाळ सुदृढ झाला. या प्रसंगानंतर विक्रांत राजकारणातून दूर जातील असाच अनेकांचा समज होता. मात्र संकटाला पाठ दाखवायचा स्वभाव त्यांच्या रक्तातच नाही. या प्रसंगाशी सुद्धा त्यांनी लढाई केली आणि संकटावर मात केली. बाळाला घेऊन आपलं माझगाव गाठलं. त्यानंतरचा त्यांचा राजकीय प्रवास तर अधिकच परिपक्व आणि कणखर होता. माझगावला परतल्यावर पुन्हा नव्या दमानं संघटना बांधणी सुरू केली.
सामाजिक उपक्रम अधिक वेगानं पुढे नेऊन सिंधुदुर्गातल्या बॉडी बिल्डर असोसिएशननं त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल केलं. दोडामार्ग नगरपंचायतीच्या राजकारणात अनेक वर्ष कसलेल्या नेत्यालाही जमणार नाही अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली. या नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. शेकडो युवक त्यांच्या कर्तृत्वानं प्रभावित होत आहेत. मात्र इतके आघात इतक्या कमी वयात झेलून सुद्धा ते पहाडासारखे उभे आहेत. हे वास्तव स्वप्नवतच वाटेल असंच आहे. सिंधुदुर्गला कायमच कणखर नेतृत्वाची आस असल्याचं आतापर्यंतचं चित्र आहे. त्यांच्या भावी वाटचालींना कोकण नाऊकडून खूप खूप शुभेच्छा. हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाऊ.